विजय ठाकरेजी, तुम्ही कोणत्या गावचे रहिवासी आहात? मी प्रॉपर तुपटाकळी मधलाच आहे. हा. मूळ गाव माझं हेच आहे, तुपटाकळी. बरं, तुमचा व्यवसाय काय? मी एका महाराष्ट्रातील शेतीपूरक अवजारामध्ये जे काही अग्रगण्य कंपन्या पॅडक्रॉप पटगिलवार हा. त्यामध्ये मी काम करतो. हा. त्या अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्याशी माझा संवाद होत असतो. तुमच्याकडे शेती किती आहे? नाही सर, मी पिढीजात भूमिहीन आहे. भूमी नाही, पण तुम्ही खेड्यात राहिलेले आहे. माझ्या आई वडिलांनी शेतीत शेतमजुरी केलेली आहे. हा. आणि मी पण शेतमजूरच होतो आधी. हा. नंतर मी हळूहळू यामध्ये आलो. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही भूमिहीन आहे, तुमच्या आई वडील भूमिहीन होते. हो. तुमचा पूर्ण उदरनिर्वाह शेतीवरती चालला, शेतमजुरी. बरोबर आहे, म्हणजे शेतीवरती. आता मला सांगा की आपल्या इकडे सगळी कोरडवाहू शेती होती. हो. आणि कोरडवाहू शेतीमधला सगळ्यात मुख्य भाग जो होता तो निंदन हा प्रकार होता. हो, निंदन खुरपण करावं लागायचं. आता मला सांगा की आपल्याकडे जून जुलै मध्ये 22-24 दिवस पाऊस पडतो. हो. तर तुम्ही भूमिहीन मजूर असताना तुमची रोजगार निर्मिती खरंच व्हायची का त्या शेतात? रोजगार निर्मिती व्हायची ना, निंदन खुरपणाचं काम लागायचं. पण निंदन खुरपणाचं आपलं काम म्हणलं तर काम खूप मिळतात, असे करतो म्हणलं तर महिनाभर काम चालायचे. महिना दीड महिना निंदन. हा दिवस जो आहे जून मध्ये पेरण्या झाल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत निंदन खुरपणीच चालायचे. ते नाही म्हणत मी. तुम्ही मला सांगा की जुलै मध्ये आपल्याकडे 25 दिवस पाऊस पडतो. 31 पैकी 25 दिवस पाऊस. मग तुम्हाला त्या चिबड जमिनीत तुमचा पाय इतका फसे तर 31 दिवसापैकी तुम्हाला काम किती दिवस मिळायचं? त्या पिरियड मध्ये घरी बसूनच खावा लागेल. झड म्हटली म्हणजे मग पोटाची उपासमार आली, म्हणजे मजूर घरी बसावं लागेल. आता ज्याच्यानंतर ही जी चोरबिटी आली, ही चोरबिटी आपण ज्याला एसटीबीटी म्हणू, याच्यानंतर निंदन खुरपणाचं काम बंद झालं. तर याचा मजुरांना तोटा झाला की फायदा झाला? मजुरांना फायदा झाला आणि शेतमालकांना फायदा झाला. सगळ्यांनाच फायदा झाला. याच्यापासून पैसे वाचले. निंदन खुरपणाचा जो त्रास होता तो या जून मध्ये जुलै मध्ये जो पाऊस पडते चिबडते, मग आता पिकं तर लहान होते, तण मोठे होत होते. मग पीक वाचवायचं म्हणल्यावर तण काढा लागत होतं. कष्टाचं आणि जिकरीचं काम होतं. आता पण त्यासाठी खर्च पण खूप होत होता. काम तर दुसरं काही अवेलेबल होऊ शकतं. बरं, आता हे जे तणनाशक वाला जो कापूस आला, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, खर्च वाचला. आणि मला एक सांगा, आपल्याकडे बायाच्या मजुरीला जातात, कापूस वेचायला जातात, ते किलोप्रमाणे पैसे आता ते उत्पादन वाढल्यामुळे त्यांना मजुरी जास्त मिळायला लागली का? हो, एका बाईला जवळपास 3-3 मन म्हणजे 20-60 किलो 70 किलो 1-1 क्विंटल पर्यंत आमच्या इकडे बाई कापूस वेचते. आणि काय किलोने वेचते? 10 रुपये किलोने सरासरी. एक बाई 1000 रुपये. हो, 700-500-1000 अशी कमाई. ज्यावेळेस हा कापूस आलेला नव्हता त्यावेळेस उत्पादकताही कमी होती. तेव्हा किती 20 किलो 30 किलो आम्ही वेचलेला आहे आमच्या आई सोबत. फक्त 20 किलो 30 किलो आम्ही. आता तुम्ही 20 किलोहून 100 किलोवर गेले. हो, म्हणजे सरळ 5 पट वाढलं. आता तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे जे भूमिहीन शेतमजूर आहे ते शेतकऱ्यांना एसटीबीटी तंत्रज्ञान मिळायच्या बाजूने आहे की त्याच्या विरोधात आहे? आम्ही शेतमजूर आमच्या इथलं सर्वच काही शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि त्यांच्याच पासून आमचा शेतमजुरांचा उदरनिर्वाह होतो. तो शेतकरी सुधारला म्हणजे आमची परिस्थिती सुधारेल, शेतमजुरांची परिस्थिती सुधारेल, हेच मी म्हणू शकेल. आमच्या इथे 100% तुपटाकळीमध्ये आज एसटीबीटी लावलेली आहे. शासनाचा त्याला कोणताही परवाना नसून गेल्या 3 वर्षापासून हळूहळू आज या 2025 मध्ये आता जर आमच्या तुपटाकळीचं क्षेत्र सविस्तर आजूबाजूच्या सविस्तर तालुक्याचं बघितलं तर 90% प्लस मध्ये, तुपटाकळीचं 100% आहे पण 90% प्लस मध्ये एसटीबीटीची लागवड झालेली आहे. बरं, आता ही एसटीबीटीची तुमची लागवड झालेली आहे, मी बियाणं कुठून आणता हे विचारत नाही, पण मला हे सांगा की तुम्हाला हे बियाणं घेताना फसवणूक होईल अशी भीती वाटत नाही का? वाटते, पण काही लोक हुशार आहे, सजग आहे, तर त्यांच्याकडे सगळे कॉन्टॅक्ट आहे, ते आपल्या आपल्या सोयीनं विश्वास ठेवून आणतात. आता कसं आहे, छातीला माती लावल्याशिवाय काही पर्याय नाही. ते विश्वास ठेवून एखाद्या महत्वाच्या एखाद्या माणसाकडून, विश्वासू माणसाकडून बियाणं घेतात. कोणीतरी यामध्ये एक टीम आहे, ते करतात. येतं बी भेटतं, इझिली भेटून चाललं येत आहे. थोडा आहे त्रास,
पण शासनानं जर परमिशन दिली तर हा सगळा त्रास कुणाला होणार नाही आणि ऑथराइज दुकानदाराकडून परवान्यामध्ये बी घेता येईल. आता हे कसं विश्वास नाही, पण आता एखाद्या वेळेस फसवणूक होऊ शकतं. एखाद्या वेळेस बीज उगवलं नाही किंवा त्याच्यावर आपण ग्लायफोसेट मारल्यानंतर झाडच मेलं किंवा बाकी काही गोष्टी झाल्या तर होऊ शकतं. याच्यामध्ये बाकी वाम मार्गाने काही रॅकेट घुसलेले आहे. काही लोक विश्वासू आहे, पण काही लोक नुसता धंदा करतात पैसे गोळा करण्यासाठी आणि मग ते शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीत फसवतात. आता कोणत्या काही भावात पाकिट देतात. मी ऐकलं 1800 रुपयाला मानोरा तालुक्यामध्ये पाकिट विकलं, पण ते काही ऑथोराइज नव्हतं नावानं. आणि या वर्षी काही पाकिट असे बाजारात आले. आता मी कंपनीमध्ये माझ्या ऍग्रिकल्चर फील्ड मध्येच असल्यामुळे, पटगिरवार कंपनीमध्येच असल्यामुळे मला सगळ्यांकडे जाता येता मला त्यांच्याकडून बरंच माहिती होतं. तर अशी फसवणूक होतं. कोणी मनमानी या मार्गात असल्यामुळे शेतकऱ्याकडून ज्याच्याजवळ माल आहे, पाऊस पडतोय, तो मनमानी पैसे घेऊन पाकिट विकतो. हा मार्ग पण शेतकऱ्यांसाठी सुकर व्हावा, शासनानं मान्यता दिलीच पाहिजे. आता मला असं विचार, आपण मानणार तर कुठे ब्लॅकने 1800 पर्यंत आलं, पण आता तुपटाकळी पुरतं जर आपण मर्यादित म्हटलं तर तुम्हाला इकडे तुपटाकळी सरासरी काय भावाने हे ज्याला आपण अप्रमाणित बियाणं म्हणून, चोर नाही म्हणतात, अप्रमाणित बियाणं, तर ते काय भावाने विकलं गेलं असेल? 900 ते 1000 रुपये पॅकेटनं आमच्या गावामध्ये भेटलं. आणि ज्या म्हणजे सगळेच संतोषजनक राहणार नाही, पण 100 लोकांनी घेतलं तर त्यापैकी किती टक्के लोक हे बियाणं लावल्यानंतर खुश आहेत? सध्याच्या परिस्थितीत शेतावरती सगळ्यांचा सर्वे केला तर सगळ्या जणांचा कापूस पण चांगला आहे आणि बियाणं पण चांगलं आहे. त्याला आता सध्या माल पण धरलेला आहे. म्हणजे फसवणूक 99% झाली नाही. पण काही गावामध्ये मी आदर गावात, माझं गाव सोडलं, आदर गावात विचार बघतोय की कुठे कुठे थोडंफार आहे. फसवणूक तर होतच असते. बियाण्यामधली भेसळ आहे ती, आणि त्यामध्ये एक ऑथोराइज रॅकेट नसल्यामुळे दुसरेच काहीतरी पॅकेट करून आणत आहे. 10-15% फसवणूक, 10-15%, 20% फसवणूक आहे. पण ती पण नको ना, शेतकऱ्याची फसवणूक का? एक जण अजून आमचं कंपनीचं यंत्र पण यावर्षी आमच्या गावामध्ये खूप लोकांनी वापरलं. ते हाताचं मॅन्युअली पॅडक्रॉपचं पेरणी यंत्र, त्यानं कापसाच्या बियाण्याची पण बचत झाली. सांगितलं मला वापरलं, मी 3 यंत्र घेतले. काय नाव तुझं? सचिन नाव सचिन वैजनाथ तिपसेट. तू शेतकरी आहेस? किती एकर शेती आहे तुझ्या? 12 एकर. 12 एकर. आता 12 एकर मग कोणते कोणते आहे? तूर, मोठ्या तूर, कापूस, 2 पीक. तूर आणि कापूस. तर सलग कापूस आहे की आंतरपीक आहे? 6 तासावर 8 तासावर सलग पीक, म्हणजे 6 तासावर 8 तासावर. किती तास कापसाचे आणि तुरीचे किती तास? 6 तास कापसाचे, 1 तास तुरीचे. बरं, आता मला हे सांग की आपण जो कापूस लावतो, मान्सूनचा पाऊस आल्यानंतर लावतो की आधी लावतो? मान्सूनचा पाऊस आल्यावर. आता यंदा कोणत्या दिवशी आपण कापसाची लागवड केली? मी 22 ला केली. 22 जून. बरं, टोब आली होती का काही? नाही. बरं, आता महत्वाची गोष्ट सांग की जुलै महिन्यात आपल्याला 25 दिवस पाऊस पडतो, जून मध्ये 16-17 दिवस, 18 दिवस पाऊस पडतो, तर आपल्याला शेतात काम करायला खूप कमी दिवस मिळतात. कमी मिळतात. मग तण नियंत्रण कसं करतो? तणासाठी काय वापरतो? बाया की तणनाशक? पहिले तर बायाच वापरायचं. आता राऊंडअप. बरं, हे राऊंडअप वापरणं चालू केल्यानंतर आपण प्रति एकर आधी किती कापूस पिकायचा तुला? 5-6. आणि आता किती पिकतो? 10, 11, 12. हा पूर्ण कोरडवाहू आहे. कोरडवाहू. 10, 11, 12. आता ह्या कापसाची जी गुणवत्ता आहे, जी तिथे नेल्यानंतर CCI वाले ज्यावेळेस पाहतात तर ते म्हणतात का तुम्ही अप्रमाणित बियाण्याचा कापूस आणला, याचा धागात लहान आहे? काहीच नाही. एकदम क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी एक नंबर. आणि ह्याच्यावरती मला एक सांग की जो आपल्याला कृषी केंद्रातनं बीटी कापूस मिळतो, जे प्रमाणित बियाणे, त्यावरती कीड रोग जास्ती येतात की ह्याच्यावरती येतात? नाही, कृषीवाल्याच याच्यावर कीड रोग जास्ती येतात. तर मग आता कापसावरती सगळ्यात येणारा पहिला कीड रोग म्हणजे मावा तुडतुडे, बरोबर आहे? तर त्याच्यावर मावा तुडतुडे आधी येते का तुमच्या ह्याच्यावर येते? नाही, त्याच्यावर आधी येते.
मग ह्याच्यावर का नाही याच्यावर येतच काहून? नाही. आणि गुलाबी बोंडळी याच्यावर येत नाही. हा नाही त्याच्यावर येते. त्याच्यावर बरं हा साधारणतः कापसाचा हंगामामध्ये कापूस गेल्यानंतर आता कोरडवाहू शेती असल्यामुळे पुढचं पीक घ्यायचा प्रश्न प्रश्नच नाही. प्रश्न. मग हा किती केव्हापर्यंत चालतो? हे लेबर लेबर कापसाचं हा हा. हे मेच्या आधीच एप्रिल पर्यंत चालतं. आता आपण कापूस अगदी सुरुवातीपासून घेतलं समजा, हा तर मला एक गोष्ट सांग की कापूस टोवायला हा एकरी किती खर्च येतो? एकरी मजुरानं म्हणलं हा तरी 1000 रुपये येते. आणि मजुरांनी म्हटलं दुसरा कोणता उपाय आहे? मग टोकन यंत्र टोकन यंत्राने किती येते? टोकन यंत्र 200-300 रुपये. आता नवीन टोकन यंत्र आले आहे, ते माणसाने धक्का मारत जायचं. त्याच्यात ऍडव्हान्टेज असा आहे की 6 इंचावरही पडू शकते. करेक्ट ऍडजस्टेबल ऍडजस्ट 1 फुटावरही पडू शकतो, 2 फुटावरही पडू शकतो. बरोबर आहे? ऍडजस्ट आता या टोकन यंत्रामुळे जिथल्या वळणसर जमिनी आहे तिथे हे चालतं, पण जिथे पाऊस झाला तिथे नाही चालत. बरोबर आहे? हा बरोबर. आता पहिला खर्च आपण बायांचा धरून चालू 600-700 रुपये करतो. एक बरोबर आहे? बरोबर. त्याच्यानंतर आपण जे तणनाशक लागते आपल्याला, मग ती तणनाशक फवाराची मजुरी आणि औषध याचा काय खर्च येतो एकरी पूर्ण पहिल्यापासून पहिल्याचं पहिल्यापासून शेवटपर्यंत तणनाशकाचा? तणनाशकाचा राऊंडअप 400 रुपये एकरी समजा. आणि त्याची मजुरी त्याची मजुरी 350 म्हणजे 700 रुपये. 700 रुपये. आता हेच जर निंदन करावं लागलं हा राऊंडअप नसत आणि म्हटलं बायाच्या निंदन तर किती रुपये लागल? 3000 रुपये एकरी. 3-4 म्हणजे राऊंडअपच्या तुलनेमध्ये बायाच्यानी जर निंदन करतो म्हटलं तर आपल्याला चौपट खर्च. चौपट लागतो. हा तिकडे तुमचं असं म्हणणं आहे की तो बीटी कापूस लावला तर एकरी 5 क्विंटल पिकायचं. नाही हा नाही किती? पहिले 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 साधा 5 क्विंटल. हा साधा का 5 क्विंटल 5. आणि आता 11-12 रुपये. हो तर हे तण व्यवस्थापन चांगलं झाल्यामुळे म्हणजे तण वाढत नाही म्हणून कापसाची उत्पादकता वाढली का? नाही मग कशामुळे वाढली? एसटीबीटी मुळे वाढली. एसटीबीटी मुळेच कापसाची उत्पादकता वाढली. बरोबर आहे की नाही? हा. कारण तण झाडापेक्षा वरती जात वरती नाही. जात नाही. खत कोणते वापरतात? DAP हा युरिया युरिया. अजून गंधक वगैरे वापरतो? नाही गंध गंधक नाही वापरत. आणि जमीन भारी आहे का कशी? भारी भारी. म्हणजे फसते का जमीन? हो आणि मग सपाट याच्यावर लावते म्हणजे किती अंतरावर कापूस असतो? 3 न्यूज 3 फूट. आणि 2 झाडाचं अंतर पावलीभर 1 फूट 1.25 फूट. 1.25 फूट. आणि पाणी अटकते का कुठे? राहते नाही पाणी अटकत. म्हणजे वळणसर जमीन. वळणसर. भारी नाही वळणसर. माझी यायची पड हा वळणसर. वळणसर. आणि हे जे अप्रमाणित जे बियाणं आहे हे जर उद्या सरकारने बंद केलं तर तुझ्या शेतीचे काय हाल होते? हाल होते. खूप हाल होते. हा खूप हाल होते. पडीत पडते. पडते 1 वर्ष पडीत पडलं मला. बरोबर हा? का पडे पडले मजुरी सापडायची नाही. मजुरी सापडली. हा एकरी खर्च खूप वाढायचा. त्याच्याने एक पूर्ण पडीत पडायचा. बरं आता हे एसटीबीटी बियाणं आल्यानंतर आपलं उत्पादकता वाढली सर. बँकेचं कर्जाच्या बाहेर निघाले. हो कर्जाच्या बाहेर. हा कर्जाच्या बाहेर नाही. म्हणजे कर्ज घ्यावं लागत नाही. काहीच नाही. बँकेचं नाही, सावकाराचं नाही, काहीच कोणाचंच नाही. काहीच नाही. पूर्ण स्वयंपूर्ण झालं. संपूर्ण. हा मोठा फरक आहे की एसटीबीटी मुळे जे 100% शेती करणारे घरी करणारे लोक आहे ते कर्जाच्या बाहेर निघून राहिले. पण जुनं जे होतं त्यावेळेस आपण बँकेच्या कर्जातच राहतो. हा थकीत करतो दरवर्षी दरवर्षी सोसायटी थकीत. आणि सावकाराचे कर्ज. सावकाराचं कर्ज. वेचणीचा हा कापूस वेचणीची मजुरी किती लागते? 1000 म्हणजे 1000 रुपये देतो. आपल्याकडे किलोनी कापूस किलो नाही 10 रुपये. 10 रुपये किलो. आता हा 10 रुपये किलोचा जो भाव आहे हा पहिल्या वेचणीपासून शेवटच्या वेचणीपर्यंत एकच राहते? नाही, का हलका कापूस झाला का किती वाढते? 15, 17, 18 वर जाते. हा म्हणजे खांदोळ्याचं वजन कमी झालं का वाढते? वाढते. तर बाई काय म्हणते मला 1000 रुपये रोज मिळालाच पाहिजे. पाहिजे. हो हा? मजुरी. हा. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शेतमजूर स्त्रिया इतका अर्थशास्त्र जगात कोणीच नाहीये. ती ज्यावेळेस पहिल्यांदा कापूस वेचायला येते त्यावेळेस ती 10 रुपये किलो मिळते. हे तिचं वजन खांद्याचं वरचं कमी झालं की सांगते आता उद्या वेचायला मी येत नाही, मला 15 रुपये पाहिजे. तिला एवढं माहिती आहे की कापूस वेचायला गेल्यानंतर मी घरी 1000 रुपये आणले पाहिजे. तेवढं तिचा फाउंडेशन पक्का आहे.
बरोबर आहे. बरोबर. 1000 रुपया खाली येते येत नाही, येत नाही. येत नाही. आणि मग ते शेवटचा ज्या पडतल कापूस असते हो. त्याचा भाव कुठपर्यंत जाते? बटाईच पडते. हा? बटाई पडते. बटाई पडते म्हणजे? निंबट. अर्धा आपल्याला आणि अर्धा मजूर आला 50% बटाई पडते. बटाई पडते. ठीक आहे चालेल, ठीक आहे थँक्यू. ते ऐकव दोन्ही व्हिडिओ.